नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग एव्हरीबडी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी पूनम आणि ईशा आम्ही आज महाबळेश्वरला फिरायला चाललोय. तर कुठं कुठं जाणार आहे, काय काय ईशासाठी जरा थोडीफार शॉपिंग आणि काय काय करणार आहे. तर मग तुम्हाला मी सगळं एक्सप्लोअर करतो. थोडं महाबळेश्वर एक्सप्लोअर करूया, काय काय दिसतंय, काय काय नवीन गोष्टी दिसतील त्या सुद्धा एक्सप्लोअर करूया. तर भेटूया रोडवर. हा जांभूळवाडीचा दरी पूल. क्लायमेट थोडं छान आहे, म्हणजे जास्त ऊन पण नाही, कारण सकाळचे ऍक्च्युली 10 वाजले. नवीन कात्रज बोगदा 1.5 किलोमीटर लांब आहे. आम्ही शिवापूरला श्री उपाहारगृहामध्ये थांबलोय मिसळ खायला. श्री वडेवाले, खेड शिवापूरची मिसळ. ईशा काम करते. इथली मिसळ खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे आम्ही नेहमी इथं मिसळ खायला थांबतो. आज पण थांबलोय. हे बटाटा भजी आहे, म्हणजे बटाटा वड्यासारखे फुगलेत ते, पण बटाटा भजी आहे. CCDची कॉफी प्यायला थांबलोय. तू काय घेतलं ईशा? मोका. ओके. काय करतोय सारे? हॅलो. हे शिरवळच्या पुढच्या हा रस्त्याचं काम पूर्णपणे झालेलं आहे, त्यामुळं आता हा रस्ता एकदम व्यवस्थित. आणि कारण बाहेरच्या सर्व्हिस रोडला खूप ट्रॅफिक असायचं, परंतु आता हा रस्ता झाल्यामुळे आता ते खूपच सुखद असं झाले. ईशा आम्हाला ऑस्ट्रेलियन इंग्लिश शिकवते. शिकव ईशा. हे समोर खंबाटकी घाट आहे. आता आम्ही खंबाटकी घाटाकडे चाललोय. साईनाथ महाराज की जय. आता आम्ही हायवेवरनं आत वळालोय वाई रोडला, जो रस्ता सरळ वाई, पाचगणी, महाबळेश्वरला जातो. पुन्हा इकडं हळद घ्यायची का? इथं हळदीचे खूप स्टॉल असतात. हळद, पापड, लोणचे. ईशा कधी घेऊन जाणार?
हे वाई आहे, वाई शहर, पाचगणीच्या पायथ्याला बसलेलं वाई शहर. वाईमध्ये बॉलिवूड मधल्या खूप चित्रपटांचं शूटिंग होतं. इथला गणपती सुद्धा खूप फेमस आहे आणि नदीच्या घाटावर सुद्धा खूप बॉलिवूड मधल्या सिनेमांचं शूटिंग झालेलं आहे. हे वाईवरून पाचगणीला जातानाचा घाट आहे. पाचगणीमध्ये आलो आहोत आणि इथं आल्यावर नेहमीच असतं या रोडला ट्रॅफिक, परंतु आज सुद्धा आहे. मगाशी इथे स्वामी अक्कलकोट स्वामींची यात्रा होती, म्हणजे मिरवणूक होती. हॅलो, आता आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये आलोय. हे बघा मॅप्रो गार्डन, महाबळेश्वरचं फेमस मॅप्रो गार्डन. मॅप्रो गार्डन मधला स्ट्रॉबेरी मिल्कशेक विथ आईस्क्रीम. ईशा, आवडलं? हां, कसं वाटलं? ऑस्ट्रेलियाची स्ट्रॉबेरी कशी असते? हां, गोड असते. गोड. इथली कशी? इथली थोडी आंबट असेल. हो. हा कुठला पिझ्झा आहे? मार्गरिटा पिझ्झा. काय स्ट्रॉबेरी आंबट आहे? पुन्हा फ्रेंच फ्राईज घेऊन येते. महाबळेश्वरचे रस्ते पाचगणी म्हणजे मॅप्रो गार्डन वरनं महाबळेश्वरकडे जाताना असा हा पूर्ण जंगल आणि साईडला स्ट्रॉबेरी विकणारे स्टॉल्स. हे वेण्णा लेक. वेण्णा लेकला अजिबात तशी गर्दी नाहीये, पाणी पण नाहीये, आहे म्हणजे थोडंफार, आणि थोडीफारच गर्दी आहे.
थांब. पाचगणीकडून वाईकडे जातानाचा घाट. या घाटाचं नाव का पसरणी घाट आहे ना? आता वाई क्रॉस करून पुन्हा हायवे कडे निघालोय. तू नेमका हळद वगैरे घ्यायची? हे आम्ही वाईच्या मॅप्रो गार्डनमध्ये आलो आहे, जे वाईला सुद्धा आहे. ॲक्च्युली इकडे यांची फॅक्टरी आहे, प्लस फूड कोर्ट आहे आणि प्लस त्यांचे प्रॉडक्ट सेल काउंटरसुद्धा आहे. खूप मोठा परिसर आहे. इथे एक मिनिचर रिअल टाउन म्युझियम सुद्धा आहे. ईशा एक कॉफी आणि एक कॉफी शेक ईशासाठी. कसं आहे कॉफी शेक? जाणार आता परत सॅटर्डेला परत. किती दिवस आलीस कधी, चाललीस कधी? 10 दिवसासाठी फक्त नाही ना? हां का चालली परत? ईशा कॉफी कशी होती? आता आम्ही एक्सप्रेस हायवेला, आपला एक्सप्रेस हायवे नाही सॉरी, पुणे सातारा हायवेला परत आलोय वाई रस्ता सोडून.
आणि हा ब्रिज जो दिसतोय तो मेन पुणे सातारा हायवे, पुणे बेंगलोर हायवे. तर आम्ही वाईकडून सर्व्हिस रोडनी वर आलोय आणि पुढे आता हायवेला टच होणार. आता आम्ही पुण्याजवळचं शिरवळ क्रॉस केलंय आणि आता पुण्याकडे चाललोय. रात्रीचे 7:30 पावणे 8 झालेत. कसं आहे ईशा, कसं आहे? आज बघा आमच्या बरोबर डिनरला कोण आहे? वेदांत. हात का वेदांत? हॅलो. हे आमचे गणेश सर आणि हे वेदांची आई. आमचं डिनर आता मस्त झालेलं आहे. काय म्हणतो वेदांत? काहीच नाही. तुझ्या चॅनलचं नाव सांग. हां काय? व्हेज स्पेलिंग कर. स्पेलिंग D हां 70. ओके. आमच्या वेजचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. आणि मी हा ब्लॉग आजचा इथंच संपवतो. सगळ्यांना आजच्या व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.